अशा काही आम्ही ऐकतो की सरकारच्या काही योजना पण आहेत तुमच्यासाठी, मग त्या योजना तुम्हाला कळतेत, समजतेत का, माहीत असतेत का त्या गोष्टी? कळते ते. बर. ती योजना फक्त कळते त्याच. बर. आमच्या पतो आतापर्यंत काय ती योजना पोचलेली नाही. बर. आणि आम्ही त्यातनं कुठंतरी गेलं आलं एखाद्या दिवस सवड काढून बायापोर मेंढराकडे टाकून जर गेलो तर त्या दिवशी ती योजनाचा ऑफिस बंद, कुठं काय इकडंच गेलं तिकडंच गेलं, पण आम्ही त्याकडे जातच नाही. बर. म्हणजे योजना तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का? पोचतच नाही. का पोचत नाही? काय पोचायला कोण आम्हाला हेच करत नाही तर कसं पोचणार? बर. पुढारीच कोण आमच्यापर्यंत येत नाहीत तर बाबा अमकं करू तमकं करू असं कोण पुढारी आमच्यापर्यंत येतच नाही. बर. फक्त इलेक्शन लागलं मत उद्या म्हणताना तेवढं पुढारी तर येतात. बर. तेवढे गाड्यात करून घालतात, मेंढके कोंबतात आणून मत केला नेऊन सोडतात. ते मरल्या 5 वर्षावर तो कोण आमच्याकडे फिरकू शकत नाही. आता या अशा योजना वगैरे ह्यात मदत नाहीत का करत? काय शुद्ध करत नाहीत. शासन असल्यावर ना त्यांनीच कोणीतरी मधल्यानेच हाणायच्या मदत, मेंढक्या पद्धती पोचतच नाही. बर. मग तुम्ही तिथपर्यंत जात का नाही? कशाला आम्हाला जायला, आमच्या व्यवसायात जायला जमत नाही तर. बर. आमचं बंद पडतं गेलो तर समजा. आज आमची मेंढर कुठं ह्याला कर्नाटकमध्ये, आम्ही तिकडून काय कळलं आम्हाला आलो तर ह्यातलं आमचं पुढे जागेवर नसतो. आम्हाला गेलो, आम्ही हाफिसला गेलो, हाफिस त्या दिवशी बंद, कुठे इकडे तिकडे सांगायचं तर चाललो आमच्या माघारी व्यवसायाला. आम्ही म्हणजे एका दिवसात 2 दिवसात प्रोसेस होतच नाही. प्रोसेस 1-2 दिवसात त्यांनी टाळटाळ करायची. बर. म्हणून चाललो आम्ही तेवढं, त्यातलं आमचं समजच बंद पडते. बर. मग आम्ही माघारी निघालो. त्याच्यामुळे ते आमच्यामध्ये योजना काय पोचत नाही. ते मेंढपाळ पतो. मग तुम्हाला असं कुठं वाटतं का मेंढपाळाला योजना आली असं कुठं बाकी गावाला तर वाटलं दिली एखाद्याला? नाही, पोचतच ना आमच्यापर्यंत. तर मग तुम्हाला काय वाटतं शासनानं काय करायला पाहिजे? आम्हाला शासना वाटतं की आमचे बाबा एवढे हालात दिवस आहेत, आम्हाला काय योजना आमच्याबद्दल पोचवत्या, आम्हाला त्यांनी सहकार्य करावं, आम्हाला अमकं करावं, आम्हाला एखाद्या मेंढरामची पाऊस लागलं पाण्याला अशी उभा राहते ती, आम्हाला एखाद्या त्यांनी पत्र्याचं शेड काढून त्याची आम्हाला योजना द्यावं, आम्ही ते बांधू शकेल अशी आम्हाला योजना भरपूर वाटते तेच की. पण ते आमच्यामध्ये योजना पोचतच नाही त्या. मग काय करायचं? पण आम्ही फोन एखादा केला वगैरे पुढे केला, हो ते पोचू एवढंच फक्त. मग या म्हणलं एखाद्या आलो त्या दिवशी आमका नाही तमका नाही, गेला आम्ही कुठं चालू केला तर ते आमचा हाफिस बंद आहे, चाललो तर आमच्या माघारी धंद्याला. शासन होऊ शकतं. मग शासनाला काय सांगायचं तुम्हाला? शासनाला आम्हाला असं सांगू वाटतं की काय जी योजना आहे त्या ती मेंढपाळाबद्दल त्यांनी पोचवावं. त्या मेंढपाळाबद्दल त्यांनी मेंढपाळाची वाईट हालायत अशी त्यांनी सुविधा करावं असं आम्हाला शासनाला आम्हाला विनंती करून वाटतं. आम्हाला शासनाला हे आमच्याबद्दल गोष्टी पोचवा द्या त्यांनी. तुम्हाला आता जी भटकंती करताय ही थांबवण्यासाठी शासनाने काय करायचं? मदत आम्हाला करावं शासनाने, काय बी आम्हाला त्याचं उपलब्ध करून द्यावं. काय तुम्हाला काय आपलं हेच घेतो म्हणतो बाबा एवढ्याला आमची भटकं जाते ती. आम्हाला शासनानं असं करू वाटतं की बाबा आपल्याच भागात राहावं, पाणी देऊ वाटतं शासनाकडून, घे वाटतं शासना आम्हाला पाण्याची सोय करावं, त्या जनावरांची चाऱ्याची सोय करावं, त्यांची समधी सोय करावं असं आम्हाला शासनाला विनंती करून सांगू वाटतं. आणि शासनानं आमचं आयुष्य करावं, आम्ही केलं गेलं आमच्या लेकरा बाळाला तरी करून असं आम्हाला वाटतं. बरं. तुम्ही भटकत गेला तर मुलं पण दूरच लक्ष होतं शाळेवर, त्यामुळे म्हणून शासनाला आम्हाला विनंती करून वाटतं की आम्हाला झालेलं झालं इथनं सुदे पाण्याचं द्यावं शासनानं करून, आम्हाला चारा उपलब्ध करावं शासनानं, आणि आमची मेंढपाळांची शासनानं जरूर जाण करून घ्यावं शासनानं. हे तर आमचं बाहेर जे आम्ही भटकत जातो हे तर जे त्या गावावर थांबवलं शासनानं, पाण्याची सोय केली, चाऱ्याची सोय केली, तरी तुम्हाला सांगतो 90% आम्हाला त्याचा आधार होईल. आम्ही हे तर राहून मग मुलं शाळा शिकवू शकतो, मुली शाळा शिकवू शकतो, गावावर राहिल्यावर काय बी आपण करू शकतो. बरोबर. पण हे तर आम्हाला शासनानं अगदी लय ह्यानं करावं असं आम्हाला ते शासनाची विनंती वाटते.